पुण्यातील पहिल्या टप्प्यातील मेट्रोच्या कामाचं भूमिपूजन झालं असतानाच आता दुसऱ्या टप्प्यातील शिवाजीनगर हिंजेवाडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पालाही हिरवा कंदील मिळालाय। PMRDAच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। या बैठकीत दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने शिवाजीनगर हिंजेवाडी मेट्रोसाठी तयार केलेला सविस्तर आराखडा सादर करण्यात आलाय। बैठकीत या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे। आज PMRDच्या सभेमध्ये ह्या हिंजवडी प्रकल्पाला मेट्रोच्या मंजुरी देण्यात आली। साधारण 31-32 किलोमीटर लांबीचा हा रस्ता मार्ग आहे। 31 हेक्टर जमीन संपादित करायचे 7 ते 7.5 हजार कोटी रुपये खर्च आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं IT मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर IT क्षेत्रातली मुलं मुली काम करतात, त्यांना जरा बरं वाटवण्याच्या करता हे गाजर दाखवलेलं आहे। भाजपचं कामच आहे हिंदू मिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करण्याचं एक काम केलं म्हणजे भूमिपूजन, परत काहीच त्याच्यावर झालं नाही। आता आपलं मेट्रो आम्ही ठराव केलेला होता की आम्हाला ते निगडी टू कात्रज पाहिजे। कॅबिनेटने तसा ठराव केला, आम्ही त्यावेळेस कॅबिनेटमध्ये होतो, पण यांनी पिंपरी टू स्वारगेट केलेला आहे, त्याचा इतका काही उपयोग होणार नाही।